Hello friends, welcome to Shikshan Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn class 7 subject English second term exam question paper. पॅट पॅटर्न हा पेपर आपण आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा. ओरल सेक्शन. Read aloud the following passage with the proper pauses for 6 marks. 6 गुणांसाठी हा क्वेश्चन आहे. यामध्ये हा तुम्हाला पॅसेज फक्त प्रॉपर पॉजेस वाचायचा आहे. स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नार्थ चिन्ह यांचा विचार करून या पॅसेजची तुम्हाला करायची आहे. फॉर एक्झाम्पल या पद्धतीने Come baby, wake up, we will go and eating today. Mama Pangolian gave a gentle, loving push to her 1-month-old baby with her long, tempering mouth. त्या पद्धतीने हा उतारा जर कंप्लीट रीड केला तर शिक्षक तुम्हाला 6 गुण देतील. नेक्स्ट क्वेश्चन. यू ओरली द रॉंग आन्सर्स. तुम्हाला तोंडी उत्तर द्यायचे आहे. ते पण चुकीचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. करेक्ट आन्सर द्यायचे. इट्स अ ओरल ऍक्टिव्हिटी, नेमली write question, wrong answer. Teacher will ask any question to the student and student has to reply as a wrong answer quickly. If the student will give irrelevant or wrong response, it will be considered right. The relevant correct response will be considered wrong. For example, teacher, where do you live? Student, my name is Samir. असा एक प्रश्न तुम्हाला गुण मिळतील. अटेन्शन या प्रश्नाची करायची. नेक्स्ट रायटिंग सेक्शन. लेखी परीक्षा विभाग या ठिकाणी सुरू होतोय. क्वेश्चन 3. डू ॲज डायरेक्टर. याचा अर्थ होतो की दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. हे सेंटेन्स दिलेले दे डायड रिटर्निंग फ्रॉम द पिकनिक. वाज आणि वेअर यापैकी वापरायचं आहे. जे म्हणजे प्लुरल म्हणजे वेअर हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी येणार आहे. The train died arrived on the platform. Have किंवा had त्या ठिकाणी had हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आपण वापरणार आहोत कारण क्रिया पूर्ण झालेली आहे. आयडेंटिफाय अँड टिक द करेक्ट टेन्स फॉर्म. रमन वाज व्हेरी स्मार्ट. या वाक्याचा योग्य काळ ओळखायचा आहे आपल्याला. रमन वाज नंतर कुठलेही क्रियापद वाक्यामध्ये आलेलं नाही म्हणजे सिंपल पास्ट टेन्स वाक्य आहे. फादर इज नॅरेटिंग द स्टोरी. इज नंतर नॅरेट हे मेन वर्ब आलेला आहे. त्याला आयएनजी प्रत्यय आहे म्हणजे हे कंटिन्युअस टेन्स आहे. इज असल्यामुळं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे वाक्य आहे. ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच आपल्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू कम्प्लीट द वेब. एक वेब कम्प्लीट करायचे शाळेशी संबंधित शब्दांची आणि त्यासाठी तुम्हाला ब्रॅकेट मधले वर्ड्स वापरायचे. फॉर एक्झाम्पल मार्केट, प्लेग्राउंड, रिव्हर आणि ब्लॅक. मग शाळेशी संबंधित असणारा यापैकी शब्द आहे प्लेग्राउंड. त्यानंतर क्लासरूम लिहिलेला आहे आणि सायन्स लॅब आहे. एक रिकामी जागा आहे. 4 पैकी एक शब्द आहे ब्लॅक बोर्ड. अशा ऍड प्रिफिक्स और सफिक्स टू द गिव्हन वर्ड्स. रूट वर्ड दिलेला आहे केअर, तर आपण सफिक्स ऍड करूया केअरफुल. पॉसिबल याला प्रिफिक्स ऍड करूया इम्पॉसिबल. Read the following passage carefully and solve the activity. The red headed league च्या बुक मधील हा पॅरेग्राफ आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. त्या माहिती आपल्याला समजते. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नसेल तर सबस्क्राईब करा व मित्रांना शेअर करा. There is a vacancy for a member of the league and the salary is £4 a week for nominal service. Red-headed men may apply in person on Monday at 11 o'clock to Duncan Ross at the office of the League 7 Street. या पद्धतीने पॅरेग्राफ पाहिजे असल्यानंतर त्यावर आधारित वेब आपण कंप्लीट करूया. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय काय माहिती आलेली ती बघायची आपल्याला. ऑफिस ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पॅरेग्राफ लीग 7 स्ट्रीट. Salary offered. Salary the पहिल्या जोडीमध्ये £4 a week.
अप्लाय टिल आणि मंडे पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. नेम ऑफ द कंपनी, कंपनीचं नाव आहे द रेड हेडेड लीक. दॅट इज द कॉलम ए अँड कॉलम बी. कॉलम ए मध्ये पाऊंड, ऑफिस, 7 days अँड रेट आणि कॉलम बी मध्ये त्याचे संबंधित दिलेला आहे. तर ते आपल्याला पाऊंड्स काय आहे तर पाऊंड्स करन्सी आहे. ऑफिस वर्क प्लेस आहे. 7 days चा एक वीक होतो आणि रेड हा कलरचं नाव आहे. कलर आपण मॅच क्लिअर असे केलेले. व्हॉट इज युअर हॉबी, तुझा छंद काय आहे. तर आपला जो छंद असेल त्या ठिकाणी मेन्शन करायचा इंग्लिशमध्ये. फॉर एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे या ठिकाणी माय हॉबी इज क्रिकेट. रीड द पॅसेज अँड सॉल्व द ऍक्टिव्हिटीज. हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा. इट वॉज अ रेग्युलर मॉर्निंग फॉर ओम प्रकाश यादव, द 10-year-old son of a farmer residing in Azamgarh village in the Uttar Pradesh. He boarded his school van and was on his way to school along with 8 other children. Suddenly, the van they were traveling in caught fire. The fire started due to a short circuit in the gas kit. Within seconds, the van resounded with the grateful screams of a little children. To the utter amazement of the children in the van, the driver opened the door and fled to save his life. But Om Prakash broke open the door and started pulling the others out, putting his own life in danger. For this brave act, he received the Sanjay Chopra Bravery Award from the Prime Minister, Dr. Manmohan Singh, on January 26, 2012 in Delhi. आता ह्या वाक्याबद्दल ऍक्टिव्हिटीज पूर्ण बघा. रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर. तिथे 4 वाक्य दिलेले आहे परंतु त्यांचा क्रम मागे पुढे झालेला आहे. त्याला पुन्हा लिहायचं आपल्याला उतार्यातील क्रमाप्रमाणे या पद्धतीने. द स्कूल बॉयज boarded the school van. The van caught fire. Om Prakash saved the boys from the fire and Om Prakash was rewarded. Answer the following questions. Which award did Om Prakash receive on 26 January 2012? The correct answer is Sanjay Chopra Bravery Award. Give the suitable title to the story. Brave Om Prakash. असं मी तुमच्या पद्धतीने वेगळं एखादं टायटल या स्टोरीला देऊ. फाइंड द सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. खालील शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला ठिकाणी लिहायचे जे की पॅसेज मध्ये आलेले आहेत फ्रॉम द पॅसेज. अ व्हेकल इन विच स्टुडंट ट्रॅव्हल्स. व्हॅन. रॅन अवे. रॅन अवे मीन्स फ्लेड. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. Read the poem and solve the given activities. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it means alarms that crazy. अशा पद्धतीने पोएम आहे छानपैकी आणि त्याच्यावर आधारित ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. Complete the table with the help of the above poem. List any 2 things when children think they are treated always wrong. And list any 2 things when grown up म्हणजे मोठी माणसे think that they are always right. First, when children wake up always late, it means children are lazy. When children raise voice, they are rude. आता मोठ्या माणसांसंबंधित काय बघा. When grown up wake up late because alarm rang late. When grown up raise voice, they are teaching something good. Write rhyming pairs from the poem. पोएम मधून तुम्हाला रायमिंग म्हणजे यमक शब्द लिहायचे. फॉर एक्झाम्पल लेजी, क्रेजी, रूड, गुड, केअरलेस, हेल्पलेस and terror, error. Find out the antonyms for the following words from the poem. Antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द. Active, lazy, careful, careless अशा पद्धती. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. Label the following diagram using the
वर्ड गिव्हन इन द बॉक्स आणि 5. या ठिकाणी मोबाईलचं चित्र दिलेलं आहे आणि त्या मोबाईलच्या पार्ट्सला तुम्हाला नावं द्यायची आहेत. ठिकाणी नावं दिलेली आहेत आणि ते नाव प्रॉपर ठिकाणी प्लेस करायचे. आपण सुरुवात करूया. बघा, हेडसेट जॅक, फ्रंट फ्लॅश, स्पीकर, टच स्क्रीन, होम की, मेनू की, मल्टीपर्पज जॅक, मायक्रोफोन, बॅक की, पॉवर की, फ्रंट कॅमेरा आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर. या पद्धतीने आपण नेमिंग केलेलं आहे या फीचर्सला. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट मिनिमम 5 सेंटेन्स अबाउट इट. चित्र पाहायचं आहे काळजीपूर्वक. चित्रात संबंधित 4-5 वाक्य आपल्याला इंग्लिश मध्ये लिहायचे. या पद्धतीने आपण लिहू शकतो. वाक्याला क्रमांक द्यायचे नाहीये, फक्त आपण सरळ सरळ पॅराग्राफ सारखे लिहिलं चालेल. दिस इज अ फॅमिली पिक्चर. देर आर 6 मेंबर in the family. They are in their home. The woman is holding a car. Children are looking happy. An old woman is smiling. The old man looking angry. There is beautiful landscape looking through the window. अशा पद्धतीने मी या चित्राचं वर्णन केलेलं आहे. तुम्हाला हे वर्णन आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. Describe your mother with the help of given points 5 sentence. या पॉइंटचा उपयोग करून आपल्या आईविषयी आपल्याला एक 5 वाक्य लिहायची. आपल्या आईविषयी आपण इंग्लिशमध्ये 5 वाक्य लिहू शकतो. या पद्धतीने उत्तर असू शकतो. Answer. My mother's name is Anita. She gets up early in the morning. She prepared tiffin for me every day. She works very hard. She cleans the home regularly. Every day she helps me to do my homework. She cooks us delicious food after doing all the household chores. She goes to office too. She takes care of all the family members. She is very loving nature. She leads a very simple life. धन्यवाद मित्रांनो. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. लास्ट क्वेश्चन आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. खालील वाक्य आपल्या मातृभाषेमध्ये रूपांतरित करायचे. माय मदर टंग इज मराठी, म्हणून मी मराठीमध्ये या वाक्यांचं भाषांतर केलेलं आहे. जी मातृभाषा असेल त्या मातृभाषेत तुम्ही वाक्याचं भाषांतर करू शकता. इंडिया इज माय कंट्री. भारत माझा देश आहे किंवा भारत मेरा देश आहे. इज दिस युअर पेन. हा तुझा पेन आहे का? ये तुम्हारा पेन है. टाइम इज मनी. वेळ हीच खरी संपत्ती आहे. अशा पद्धतीने आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शक्ती संवाद YouTube चॅनल. थँक्यू वन्स अगेन. बाय.